स्मार्ट अहमदनगर न्यूज। माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली, राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते, निर्भीड पत्रकार सामाजिक कार्य पुरस्कार मिळवणारे हेमंत नागनाथ जावीर सर यांच्या घरी नागपंचमी या दिवशी साक्षात नागराजांनी दर्शन दिले। त्यांची पत्नी मुले सर्वांनी पूजा दर्शन घेतले। जावीर सरांनी पत्नीसह नागराजाची पूजा करण्यात आली। यावेळी पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील पहिले सर्पमित्र म्हणून ओळखले जाणारे अभिजित सर आणि त्यांचे शिष्य सुनील जावीर यावेळी उपस्थित होते। अभिजित सरांनी आतापर्यंत मनुष्य व वन्यप्राणी सर्प दोघांचेही प्राण वाचवण्याचे काम आतापर्यंत त्यांच्या टीमने केले आहे। अभिजित सरांनी वन खात्याकडून आम्हाला आयडी व महिन्याला मानधन मिळावे याविषयी चर्चा करण्यात आली। जावीर सरांकडून तुमच्यासाठी आमच्या माहिती अधिकार पत्रकार संघ न्याय निवाडा समितीकडून तुम्हाला सदैव पाठिंबा आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले। तुमचे काम अतिशय सुंदर, माणसाचे प्राण पडाण्याचे जीव कसली अडचण असली तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही सदैव काम करत असतात। फोन कॉल आला की तुम्ही तातडीने हातातील काम सोडून जाता, तर तुम्हाला सरकारकडून मानधन आयडी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या मागण्यांसाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, तुमच्या सोबत आहोत। अभिजित सर, सुनील जावीर यांचे आभार जावीर सरांनी मानले। प्रतिनिधी शामराव जगताप। मी हेमंत जावीर, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली, माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली आणि नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मला असं हे वाटतं की आता आपल्या इथं आलेले अभिजित चोतमाल सर इथं आवर्जून भेट दिलेले आहेत, मग आमच्या घरी आलेले आहेत। धन्यवाद सर तुमचं। आणि आमच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका या भागातील तालुक्यातील सर्वात प्रथम सर्पमित्र म्हणून जर ओळखले जाणारे आहेत तर आमचे अभिजित सर आहेत आणि त्यांचे शिष्य आमचे बंधू सुनील जावीर सर। तर त्यांना त्यांच्या शिष्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे सर्पमित्र म्हणून। तर मला असं बोलावं असं वाटतंय की सर्पमित्र म्हणजे खरोखर देवाचेच अवतार म्हणावं लागतील, कारण माणसाचाही जीव वाचवण्याचं काम ते करतात आणि प्राण्याचाही, वन्य प्राण्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात। तर सरकारनं त्यांच्यासाठी एक मानधन आणि आयडी देण्याचं काम करावं, कारण जिथं जाईल तिथं त्यांना अडचणी भरपूर येत आहे। प्ले स्टोअरला तो तुम्ही डाउनलोड करू शकता। काय झालेलं आहे, सर्पमित्रांनाही कुटुंब असतं, तर त्यांना सुद्धा मानधन आणि शासनाकडून आयडेंटिटी मिळावं हीच नम्र विनंती। तसेच आम्ही इंदापूर तालुक्यातील वन विभाग अधिकारी इंदापूर यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे की बाबा आमचे सर्पमित्र जेवढे आहेत जिथं लोकवस्ती नाही, जिथं घनदाट वन्य आहे किंवा झाडं वगैरे त्यांना खाण्यासाठी व्यवस्था वगैरे असावी, चित्राबांना किंवा सर्प वगैरे असतात त्यांना, तर अशा ठिकाणीच आमचे हे मित्र आहेत आणि आमचे गुरु बी आहेत ते। त्यामुळं त्यांची जीविताला धोका होऊ नये आणि माणसाच्या बी जीविताला धोका होऊ नये म्हणून हे असं काम करत राहतात। साहेब, तुम्हाला खरोखरच आमचा परिणाम आहे आणि आमच्या संघटनेकडून तुमचे आभार, धन्यवाद साहेब। तुम्ही काय धन्यवाद।